हाय फ्रेंड्स, ॲप्लिकेशन ऑफ डिफरेन्शिएशन आपलं चॅप्टर नंबर 2 चालू आहे. त्यामध्ये आपली क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 2.1 कंप्लीट झालेली, जी ऑलमोस्ट इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल यावर बेस होती. आता आपण एक्सरसाइज 2.2 स्टार्ट केलेली. त्यामधला क्वेश्चन नंबर 1 पण कंप्लीट झाला आणि क्वेश्चन नंबर 1 कशाबद्दल होता की ॲप्रॉक्सिमेशन फाइंड करायचा. आता सेम टाईपचं ॲप्रॉक्सिमेशन फाइंड करायचं, फक्त आता अगोदर आपण नंबरचं ॲप्रॉक्सिमेशन फाइंड करत होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल रूट 81 किंवा 82 या टाईपचे नंबरचं. आता ट्रिग्नोमेट्रीचं ॲप्रोक्सिमेशन फाइंड करायचं आहे. आपली मेथड तीच राहणार आहे, फॉर्म्युला तीच राहणार आहे. आपल्याला फक्त व्हॅल्यू, आपल्याला ट्रिग्नोमेट्री जे टेबल आहे आपला, साइन 30 कॉस 30 दॅन टॅन, या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यू आपल्याला डिग्रीच्या व्हॅल्यू, आपल्याला जे अँगलची व्हॅल्यू आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर आपण याच बेसिसवर आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. चलो, फर्स्ट एक्झाम्पल लिहितो मी. सगळे एक्झाम्पल मी एक्सरसाइज 2.2 आहे. त्यात क्वेश्चन नंबर 1 माझा काय आहे, दॅट इज साइन 61 डिग्री. दॅन क्वेश्चन नंबर 2 काय माझा, दॅन साइन 29 डिग्री अँड 30 मिनिट्स. थर्ड क्वेश्चन काय आहे, cos 60 degree and 30 minutes. and fourth question काय, tan 45 degree and 40 minutes. ही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. सगळ्या क्वेश्चनमध्ये 1 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे. सगळ्या क्वेश्चनमध्ये 1 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे. तर मी 1 डिग्रीची व्हॅल्यू इथं लिहून ठेवतो अगोदरच. सगळ्या क्वेश्चनमध्ये लागणारा दॅट इज 1 डिग्री इथे लिहितो. 1 डिग्री इज इक्वल टू 0.0174 रेडियन अँड रूट 3 ची व्हॅल्यू दिलेली 1.732. ओके, ही व्हॅल्यू कुठे लागणार मी एक्झाम्पल घेताना सांगतो. ओके, या टाईपची एक्झाम्पल आहे. बघा, आता ट्रिग्नोमेट्रीचे एक्झाम्पल आहे, त्यामध्ये ह्या व्हॅल्यू तुम्हाला कॉमन लागणार. 1 डिग्रीची व्हॅल्यू ही रॅडियनमध्ये आणि रूट 3ची व्हॅल्यू 1.732 ही व्हॅल्यू लागणार आहे. 4 एक्झाम्पल आहे, दॅट इज रूट 61 सॉरी साइन 61 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, साइन 29 डिग्री 30 मिनिट्स व्हॅल्यू फाइंड करायची, कॉस 60 डिग्री 30 मिनिट्सची व्हॅल्यू फाइंड करायची अँड टॅन 45 डिग्री 40 मिनिट्सची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपली प्रोसेस तीच लागणार आहे, आपला फॉर्म्युला पण तोच आहे. ओके, मी एक एक्झाम्पल स्टार्ट करतो पहिलं. ओके, सी आपला दॅट इज पहिलं एक्झाम्पल साइन 61 डिग्री. ओके, तर आपल्याला एक्स काय येते, एक्स इज इक्वल टू काय, एक्स इज इक्वल टू दॅट इज 61 डिग्री. therefore ए प्लस एच काय बनतं माझं इथे, ए प्लस एच इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय, ए प्लस एच म्हणजे काय 61 डिग्री, म्हणजे नियर व्हॅल्यू काय 60 प्लस 1 डिग्री, दॅट इज 60 डिग्री प्लस 1 डिग्री. पण आता ए ची व्हॅल्यू काय आली 60 डिग्री. ओके, नाही बरोबर, ए ची व्हॅल्यू 60 डिग्री आली. आता एच ची व्हॅल्यू काय आली 1 डिग्री. पण ह्या एच ची व्हॅल्यूचा खूप मॅटर करतो, कारण की बघा, सी आपला फॉर्म्युला काय, दॅट इज एफ ऑफ ए प्लस एच. एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, असा फॉर्म्युला आपला, बरोबर आहे ना. ह्यामध्ये ही एच ची व्हॅल्यू जी ठेवतो आपण, ती कधी पण रॅडियनमध्ये ठेवायची. इथे 1 डिग्रीमध्ये 1 डिग्रीमध्ये ठेवायची नाही, तर आन्सर चुकेल. लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एच ची व्हॅल्यू ही रॅडियनमध्ये ठेवायची. त्यामुळे तुम्हाला कन्व्हर्जनमध्ये एक्झाम्पलमध्येच 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला रॅडियनमध्ये दिलेली असते, ती कन्वर्ट करून घ्या, मग एक्झाम्पल सॉल्व्ह करा. अंडरस्टूड. मग आपण इथं स्टार्टिंगलाच आपण या 1 डिग्रीची व्हॅल्यू इथं चेंज, एचची व्हॅल्यू आपण इथं चेंज करू. ओके, म्हणजे एचची व्हॅल्यू काय, 1 डिग्री म्हणजेच काय, दॅट इज 0.0174 रॅडियन, ही मला एचची व्हॅल्यू भेटली. आता एफ ऑफ एफ काय माझा, आपला आता प्रोसेस तीच. ओके, आता आपण स्टेप आपल्या सगळ्यात एफ ऑफ एक्स काय माझा इज इक्वल टू काय साइन एक्स आहे. दॅन एफ डॅश ऑफ एक्स काय माझा इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स आहे. ओके,
मग एफ ऑफ ए काय माझा, एफ ऑफ ए म्हणजे जी एची व्हॅल्यू आहे ती या साइन याच्यामध्ये ठेवा. ओके, म्हणजे इज इक्वल टू एफ ऑफ ए इज इक्वल टू साइन एची व्हॅल्यू काय आहे 60 डिग्री. साइन 60 डिग्री काय असतं व्हॅल्यू, साइन 60 इज इक्वल टू √3/2. म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू √3/2. एफ ऑफ ए भेटला मला. आता एफ डॅश ऑफ ए काढा माझा. एफ डॅश ऑफ ए कसं काढणार, ओके, एफ डॅश ऑफ ए काढणार. एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ ए फॉर्म्युला काय आपला इथे डेरिव्हेटिव्ह आलेला आहे, दॅट इज कॉस एच व्हॅल्यू काय आहे 60 डिग्री. ओके, दॅट इज एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू कॉस 60 डिग्री किती माझी, कॉस 60 डिग्री इज इक्वल टू 1/2 व्हॅल्यू. बरोबर, म्हणजे एफ डॅश ऑफ ए भेटला, एच पण भेटला, ए पण भेटला आणि एफ ऑफ ए पण भेटला. तर फॉर्म्युला काय, एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए दॅन प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर, हा आपला फॉर्म्युला आहे. दॅन आता फॉर्म्युला लिहिला आपण. चलो आता व्हॅल्यू ठेवून द्या. एफ ऑफ एची व्हॅल्यू काय, एफ ऑफ एची व्हॅल्यू मला इथे भेटली, दॅट इज √3/2 प्लस एचची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज 0.0174. ओके, मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ ए 1/2. ओके, आता इज इक्वल टू √3ची व्हॅल्यू ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. √3ची व्हॅल्यू 1.732 डिवायडेड बाय 2 प्लस 0.0174 डिवायडेड बाय 2. आता या दोघांमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे, तर 2 मी बाहेर घेतो, म्हणजे इज इक्वल टू काय बनेल, किंवा डायरेक्ट दोघांचं ऍड करतो आणि डिवायडेड बाय 2 करतो. या दोघांना ऍड कसं करणार मी, 1.732 प्लस 0.0174 हा 0.49371 इज इक्वल टू 1.7394 डिवायडेड बाय 2. ओके, हा माझा 2 कॉमन घेतलेला इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 0 जा 2 8 जा 16, दॅन रिमाइंडर 1. बरोबर ना, रिमाइंडर 1, 2 7 2 8 जा 16, 2 6 जा 12, रिमाइंडर 1, 2 9 जा 18, 2 7 जा 14. दॅट इज काय व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू 0.8697. म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू काय आली 0.8697 ही माझी व्हॅल्यू आली. कम्प्लीट फाईन. ओके, काय चुकले का एकदा चेक करतो परत. बघा 0.49 दॅन 1.7494 इथे 1049 हे 3 + 1 4 इथे 7 म्हणजे इथे व्हॅल्यू चुकली आपली. ओके, करेक्शन करायचं आहे. इथे काय व्हॅल्यू 1.7494 डिवायडेड बाय 2. ओके, थोडं करेक्शन करा. दॅन बघा आता 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 8 2 0.2 8 जा 16, 2 7 जा 14, 2 7 जा 14, दॅन 2 4 जा 8 अँड 2 7 जा 14, 0.8747 0.8747 हे माझं फायनल आन्सर. म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू काय माझं, एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू 0.8747. बरोबर, दॅट इज साइन कितीचे आपलं फाइंड करतो आपण, साइन 61 डिग्री इज इक्वल टू काय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 0.8747 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता लक्षात घ्या इथे मी संपूर्ण व्हॅल्यू आता इथे इज इक्वल टू इथे लिहितो, पण हे इज इक्वल टू नाही, हे अप्रॉक्सिमेट म्हणजे इज इक्वल टू च्या वर 2 डॉट. ओके, हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, हे अप्रॉक्सिमेटचं सिम्बॉल. लक्षात आलं. ओके, हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल एक केलेलो.
फर्स्ट एग्जाम्पल. चलो सेकंड एग्जाम्पल आता बघूया. सेकंड एक्झाम्पल फर्स्ट कंप्लीट झालं आपलं. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, सी साइन 29 डिग्री अँड 30 मिनिट्स. क्वेश्चन सॉल्व करण्या अगोदर थोडंसं कन्वर्जन लक्षात घ्या. बघा सी, आता हे 29 डिग्री आहे, 29 डिग्री अँड 30 मिनिट्स आहे. तर ह्या मिनिट्सला अगोदर नाही का इन डिग्री टर्म्स ऑफ डिग्री मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे हे तुमचं काय बनेल की 29 डिग्री आणि तुम्हाला माहिती आहे की 1 डिग्री इज इक्वल टू 60 सेकंड. लक्षात ठेवा, 1 डिग्री इज इक्वल टू 60 सेकंड. या सेकंडला जर कन्वर्ट करायचं डिग्रीमध्ये त्याला डिवाइड बाय 60 करावं लागेल. दॅट इज इक्वल टू काय बनेल, हा म्हणजे काय बनेल माझा, दॅट इज 30 मिनिट्सला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय बनेल, डिवाइड बाय 60 करा. दॅट इज 3 इज इक्वल टू हाफ डिग्री बनेल. 30 मिनिटचा हाफ डिग्री बनेल. ओके, हा 20 डज नॉट मॅटर. आता याला कसं कन्वर्ट करणार, 29 म्हणजे आणि प्लस हाफ, म्हणजे आता बघा 29 आणि हाफ आहे म्हणजे 29.5 आहे. नियर व्हॅल्यू काय आहे 30 आहे. ओके, मग का आपण काय करणार, हे 29 ला मायनस करणार म्हणजे व्हॅल्यू काय आहे माझी 30 मायनस 29.5. ओके, 29.5 म्हणजेच मला काय करावं लागेल 30 मायनस 29.5 आणण्यासाठी काय करायला 30 मायनस 0.5 मायनस करावं लागेल 0.5 म्हणजेच काय 30 मायनस हाफ करावं लागेल. कळलं, माझी व्हॅल्यू काय आहे 29.5 आहे. 30 मायनस 0 हाफ मायनस करावं लागेल, दॅट इज 30 मायनस हाफ करावं लागेल. हे पण डिग्री आहे, हे पण डिग्री आहे. म्हणजेच माझा एक्स काय आहे, एक्स इज इक्वल टू 29 डिग्री 30 मिनिट्स आहे. therefore a प्लस एच काय इज इक्वल टू दॅट इज 30 मायनस करावं लागेल, दॅट इज हाफ. आता हे हाफ इथं, दॅट इज हाफ डिग्री. 30 डिग्री मायनस हाफ डिग्री. therefore a इज इक्वल टू काय बनेल माझा 30 डिग्री अँड एच इज इक्वल टू मायनस हाफ डिग्री. ओके, पण लक्षात घ्या ज्यावेळेस आपण फॉर्म्युला यूज करतो अप्रोक्सिमेशनचा, त्यामध्ये मला एच ची व्हॅल्यू ही रेडियन मध्ये पाहिजे. तर मी ह्या डिग्रीला मी आधीच रेडियन मध्ये कन्वर्ट करून घेतो. म्हणजे एच इज इक्वल टू मायनस तसंच ठेवतो, काय मल्टिप्लाइड बाय काय करावं लागेल ही, दॅट इज 0.0174 डिवायडेड बाय 2 करावं लागेल मला इन टर्म्स ऑफ रेडियन मध्ये. हे म्हणजे आलं माझं रेडियन मध्ये 0. दॅट इज 0.0. ओके, देन 0 टू 8 जा 16 टू 7 जा 14. म्हणजे एच इज इक्वल टू काय बनेल माझं, एच इज इक्वल टू काय 0.0087 ही व्हॅल्यू बनेल एच ची मायनस मध्ये. हा एच ए पण भेटला मला, एच पण भेटला. आता एफ ऑफ एक्स काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय साइन एक्स आहे. मग देन एफ डॅश ऑफ एक्स काय, याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज कॉस एक्स आहे. ओके, देन आता एफ ऑफ ए व्हॅल्यू फाइंड करू. एफ ऑफ ए म्हणजे इज इक्वल टू साइन एक्स ची व्हॅल्यू काय, ए ची व्हॅल्यू काय, ए ची व्हॅल्यू काय, ए ची व्हॅल्यू काय 30 डिग्री इज इक्वल टू काय साइन 30 ची व्हॅल्यू काय असती 1/2. म्हणजेच एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय भेटली मला, एफ ऑफ ए इज इक्वल टू 1/2. ओके, क्लिअर आहे. आता एफ डॅश ऑफ ए फाइंड करायचा म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ ए काय आला मला कॉस 30 डिग्री बरोबर. कॉस 30 डिग्री म्हणजे इज इक्वल टू कॉस 30 डिग्री म्हणजेच कॉस 30 डिग्री सी कॉस 30 डिग्री म्हणजे कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू काय होती √3/2 बरोबर आहे ना. √3/2 कॉस 30 डिग्री व्हॅल्यू काय होती √3/2. ओके, चलो therefore एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू काय आली इज इक्वल टू √3/2. एफ ऑफ ए पण भेटला, एफ डॅश ऑफ ए पण भेटला, एच पण भेटला, ए पण भेटला. फॉर्म्युला लिहितो एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए इंटू एफ डॅश ऑफ ए.
हा फॉर्म्युला आहे माझा. या फॉर्म्युला ठेवून आपण फायनल अप्रॉक्सिमेशन काढू. इज इक्वल टू अप्रॉक्सिमेशन एफ ऑफ एच व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ एच व्हॅल्यू 1/2 प्लस काय एच व्हॅल्यू काय आहे मायनस आहे, इथं मायनस 0.087 मल्टीप्लाइड बाय एफ डॅश ऑफ ए √3/2. ओके, √3/2. √3 ची व्हॅल्यू रिप्लेस करू, दॅट इज 1/2 प्लस, आता हे मायनस प्लस काय बनेल मायनस 0.087 मल्टीप्लाइड बाय √3 ची व्हॅल्यू काय आहे 1.732 डिवायडेड बाय 2. ओके, बरोबर ना. त्यामुळे 1/2 कॉमन घेऊ आणि हे 1 मायनस ही जी दोन्ही मल्टिप्लिकेशन येईल ते, आता दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय करणार, दॅट इज 0.087 मल्टीप्लाइड बाय 1.732. 7 to the 14, 1, 8 to the 16, 17, 1, 2 0 0, 1 carry, 2 0 0 0, extra 0, 7 3 za 21, 2 carry, 28 3 24, 25 26, 2 carry, 3 0, 2 carry, 3 0 0, 2 extra 0, 7 7 za 49, 4 carry. Okay, 7 8 za 56, 57, 58, 59, 60, 6 carry, 7 0 0, 6 carry. ओके, इथे 7 0 0, 6 कॅरी आणि 7 0 0, काहीतरी चुकलं, परत इथे करू 7 त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा 0, 7 7 49, 4 कॅरी, 7 8 56 प्लस 60, 6 कॅरी, 7 0 0, 6 इथे 7 0 0, 3 एक्स्ट्रा 0, 7 1 7, 8 1 8, 0 0, ॲड करा 4 then 8, 16, बरोबर ना, 16 प्लस 10 प्लस 1.15 प्लस 1 आणि 0, किती 0, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, हे व्हॅल्यू आलं माझं, दॅट इज 0.1506. आपण 4 डिजिट पर्यंत घेऊ. यातून आपल्याला 1 मायनस मधून हे मायनस करायचं, 1 मायनस जी व्हॅल्यू आली आपली ती. ओके, therefore 1 मायनस करणार, 1 मायनस कसं 0 0 0 0, मायनस काय करणार, दॅट इज 0.1506 आहे. 4 डिजिट पर्यंत घेऊ. कॅरी किती केला इथं मध्ये, इथे माझा 10 बनेल, 4 बनेल, 9 बनेल, 9 बनेल, इथे 9 बनेल, 4 बनेल, इथे 9 बनेल, इथे 8 बनेल आणि इथे 0.842. ओके, 0.8494 इथे लिहितो, 0.8494, 0.8494 divided by 2 is equal to 0.04, then 2 4s are 2 2s are 2 4s are 2 7s are 0.4247. म्हणजे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय, एफ ऑफ ए प्लस एच ची काय व्हॅल्यू आहे 0.4247, ही माझी फायनल आन्सर. सेकंड आन्सर पण झालं. चलो लिख के ले लो. थर्ड आन्सर, थोडं क्वेश्चन घेऊ. थर्ड क्वेश्चन काय आहे, cos 60 डिग्री and 30 सेकंड. सेम प्रोसेस आहे. x इज इक्वल टू काय 60 डिग्री 30 मिनिट्स आहे. मिनिट्सला डिग्रीमध्ये कन्वर्ट करा, म्हणजेच काय माझं x इज इक्वल टू काय x प्लस ए प्लस एच काय बनेल, ए प्लस एच इज इक्वल टू 60 प्लस आहे ना, दॅरफॉर ए प्लस एच काय बनेल 60 प्लस हाफ डिग्री हे 30 डिग्री, 30 मिनिट्स अपॉन 60 ला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं, 3 1 जा 3 2 जा म्हणजे हाफ डिग्री 60 डिग्री. ए इज इक्वल टू काय बनेल माझा 60 डिग्री.
अँड एच इज इक्वल टू काय, हाफ डिग्री. आत्ताच बघितलं होतं. चलो, ह्या एचला आपल्याला काय करायचं, इन टर्म्स ऑफ रेडियन करायचं. एच इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय किती करायचं, 0.0174 मल्टिप्लाय करायचं. 2 1 जा 2 0 जा 0 जा 2 0 जा 2 8 जा 16 2 7 जा, म्हणजे एच इज इक्वल टू काय आलं, 0.0087. ही व्हॅल्यू आली माझी एचची, एची व्हॅल्यू आली. आता एफ ऑफ एक्स फाइंड करा. एफ ऑफ एक्स काय, दॅट इज कॉस एक्स आहे. अँड एफ डॅश ऑफ एक्स काय, एफ डॅश ऑफ एक्स मायनस साइन एक्स आहे. लक्षात घ्या, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन. आता एफ ऑफ ए काय व्हॅल्यू, एफ ऑफ ए इज इक्वल टू म्हणजे कॉस ए काय आहे, 60 डिग्री. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे ती, कॉस 60 डिग्रीची 1/2 इज इक्वल टू 1/2, म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू 1/2. ओके. अँड एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू काय बनेल माझा, मायनस साइन एक्स आहे ना, म्हणजे मायनस साइन 60 डिग्री. मायनस साइन तसेच राहू द्या. साइन 60 डिग्री इज इक्वल टू काय, √3/2. √3/2. √3/2 ची व्हॅल्यू तशीच ठेवा. ओके. ही व्हॅल्यू तशीच ठेवा. दॅट इज एफ डॅश ऑफ एच व्हॅल्यू काय भेटली मला, इज इक्वल टू मायनस √3/2. एफ ऑफ ए भेटला, एफ डॅश ऑफ ए भेटला, ए भेटला, एच भेटला. एच पॉझिटिव्ह आहे. आता फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा माझा फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू एफ ऑफ एची व्हॅल्यू काय माझी, 1/2 प्लस एचची व्हॅल्यू रेडियनमध्ये आहे ना, आहे ऑलरेडी. दॅट इज 0.0087 मल्टिप्लाइड बाय एची व्हॅल्यू काय आहे, मायनसमध्ये. मायनसमध्ये म्हणजे दॅट इज मायनस, इथे तो मायनस √3/2 ची व्हॅल्यू. ओके. 1/2 प्लस 0.0087 मल्टिप्लाइड बाय, आता हे मायनस आणि प्लस काय बनेल, इथे मायनस बनेल. आणि √3 ची व्हॅल्यू काय आहे, 1.732 आणि डिवायडेड बाय 2. दोन्हीचा बेस कॉमन असल्यामुळे डायरेक्ट 1 मायनस हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार बघा. सी 0.0087 मल्टिप्लाइड बाय 1.732 मल्टिप्लाइड करा. सी 7 2 जा 14 1 8 2 16 17 0 0 0 एक्स्ट्रा 0 द्या. 7 3 जा 21 2 कॅरी 8 24 25 26 2 कॅरी 2 0 3 0 0 एक्स्ट्रा 2 0 7 7 जा 49 4 कॅरी then 7 8 56 60 and 6 carry 7 0 जा 6 6 0 7 0 0 0 3 extra 0. okay 7 1 7 8 1 जा 8 0 0 0 ॲड करा. हे काय बनेल माझं 4 8 15 then 10 then 15 then 1 0 0 ॲड 0 किती 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 0.01 म्हणजे इथे काय माझं 0.0150 4 डेसिमल पर्यंतच घेऊ. इथपर्यंत व्हॅल्यू आली माझी. यातून 1 मायनस करा आणि डिवायडेड बाय 2 करा. 1 मायनस करा, 1 मायनस करणं म्हणजे 1.00000 जितके तितके दॅट इज 0.0150 डिवाइड करा. हे काय बनेल 10 बनेल. काय करत नाही, डायरेक्ट 0 बनेल. इथे 10 बनेल. मग हे काय बनेल माझं 5 इथे 9 इथे 8 इथे 9 9 आणि इथे 0 म्हणजे डिवायडेड बाय काय येते
0.9850 divided by 2. Okay. 2 1 are 2, 2 zeros are 2 4s are 8, 2 9s are 18, 2 2s are 4, 2 5s are 10 is equal to 0.4925. That is f of a plus h व्हॅल्यू. बरोबर आहे का? ओके ठीक आहे. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू कॉपी करके लिहिलो. हे माझं थर्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल खूप इझी आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी आहे. बाकीचे स्टेप्स सगळ्या इझी आहे सेम टाइपच्या. ओके चलो कॉपी करके लिए. फोर्थ एग्जाम्पल अपन सॉल्व करो. फोर्थ एग्जाम्पल घेतो. फोर्थ एग्जाम्पल that is tan 45 degree and 40 minutes. बरोबर. अगोदर तुम्हाला काय सांगितलं की ह्या मिनिट्सला डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच काय करायचं आपल्याला सी की डिवायडेड बाय 60 करायचं. म्हणजे याला कसं बनेल माझं, ह्या मिनिट्सला कसं बनेल माझं, मिनिट्स 40 डिवायडेड बाय 60 बनेल. म्हणजे 0 0 कट झालं, 2 2 जा 4, 2 3 जा 6. म्हणजे टॅन किती बनेल, एक्स इज इक्वल टू काय बनेल 45 डिग्री अँड 40 मिनिट्स आहे. ओके म्हणजे एक्स ए प्लस एच काय बनेल, ए प्लस एच इज इक्वल टू 45 डिग्री प्लस एचची व्हॅल्यू काय, ही 40 मिनिट्स म्हणजे किती 2/3 डिग्री. म्हणजे ए इज इक्वल टू काय बनेल 45 डिग्री अँड एच इज इक्वल टू काय 2/3 डिग्री. पण हा एचची व्हॅल्यू मला रॅडियनमध्ये पाहिजे. म्हणजे याला कन्वर्ट करून घेतो, आधीच कन्वर्ट करून घेतो. म्हणजे एच इज इक्वल टू 2/3 मल्टिप्लाइड बाय कशा ना, दॅट इज 0.0174 रॅडियन. कन्वर्ट करायचं असलं तर हे कसं बनेल बघा. सी 3 कसं कन्वर्ट झालं 3. आता याला कसं करू, ओके 3 0 जा 3 0 जा, ओके 3 0 जा 3 6 18, 3 6 जा 18, 3 5 जा 15, 2 3 8 जा 24 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 0.0058 मल्टिप्लाइड बाय 2. 8 2 जा 16, ओके 5 2 जा 10, 11 कॅरी 2 0 0 1 2 0 0 2 0 0 4 0 1 2 3 4. म्हणजे एच इज इक्वल टू 0.0116 ही माझी एचची व्हॅल्यू आली. आता एफ ऑफ एक्स फाइंड करायचं ना आपल्याला. एफ ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. एफ ऑफ एक्स काय माझा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय टॅन. बरोबर टॅन एक्स आहे म्हणजे. आणि एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल इज इक्वल टू सेक, टॅनचा डिग्री काय सेक स्क्वेअर एक्स आहे. मग मला अगोदर एफ ऑफ ए फाइंड करायला लागेल. एफ ऑफ ए इज इक्वल टू टॅन काय माझा डिग्री काय, एची व्हॅल्यू काय 45 डिग्री. टॅन 45 काय असतो 1 असतो. दॅरफोर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ एची व्हॅल्यू काय आली 1 आली. क्लिअर आहे. आता एफ डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड करायची. एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए, एची व्हॅल्यू एफ डॅश ऑफ ए काय सेक स्क्वेअर एक्स आहे. म्हणजे सेक स्क्वेअर डिग्री किती माझी 45, ओके 45. सेक 45 डिग्री व्हॅल्यू काय असते √2. म्हणजे √2चा स्क्वेअर, √2चा स्क्वेअर काय असतो 2. म्हणजे एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू 2 आली. आता क्लिअर आहे. आता फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए बरोबर आहे. ही मेरा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. एफ ऑफ ए काय बाबा माझा, एफ ऑफ ए 1 आहे प्लस एच काय माझा, एच काय दॅट इज 0.0116 है मल्टीप्लाइड बाय एफ डैश ऑफ ए का माझा 2. और क्या बचे हैं, और क्या बचे हैं
कुछ बचा है क्या? काय उरले का? नाही ना. चल त्याला मल्टिप्लाय करून घेतो. हे जो टर्म आहे त्याला मल्टिप्लाय करून घेतो. दॅट इज 0.0116 मल्टिप्लाइड बाय 2. काय म्हणेल हे 8 6 2 12, 2 1 2 3, 2 1 2, 2 0 0, 2 0 0, 1 2 3 4 इथे 0 म्हणजेच 0.0232. याला प्लस करा, 1 प्लस करा म्हणजेच 1.0232 हे माझं फायनल ॲन्सर. बरोबर आहे ना. एफ ऑफ फायनल आन्सर आलं एफ ऑफ ए प्लस. हे बेसिक कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही नंतर रफ याच्यामध्ये करू शकता. एफ ऑफ ए प्लस एचची व्हॅल्यू काय आली? दॅट इज 1.02 अँड 1.0232 ही फायनल व्हॅल्यू. ही व्हॅल्यू काय याचीच आहे? दॅट इज tan 45 डिग्री अँड 40 मिनिटची व्हॅल्यू इज इक्वल टू 0.0232 ही व्हॅल्यू आली माझी tan 45 डिग्री. लास्ट एक्झाम्पल पण कम्प्लीट झालं. हे बेसिक माझं कॅल्क्युलेशन होतं. फक्त लक्षात घ्या की ही ॲचची व्हॅल्यू रॅडियनमध्ये पाहिजे, दॅन मिनिट्समध्ये तुम्हाला मिनिटचे जे कन्वर्जन आहे ते तुम्हाला जमले पाहिजे. मिनिट्स तुम्हाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. दॅन डेरिव्हेटिव्ह, दॅन व्हॅल्यू ऑफ अँगल्स, व्हॅल्यू ऑफ अँगल्स माहीत पाहिजे फ्रॉम द टेबल. आणि हे व्हॅल्यू तुम्हाला पुट आउट करताना मल्टिप्लिकेशन थोडंसं लेंदी आहे, त्यावेळेस एकदा लक्षात ठेवा. ओके, क्वेश्चन नंबर 2 पण कम्प्लीट झाला आहे. ओके, 2.2 मधला क्वेश्चन नंबर 2 पण कम्प्लीट झाला. थँक्यू.